नमस्कार, मी पूनम चौगुले. जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी. शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागात पशुधन विकास अधिकाऱ्यांची 4 पदं रिक्त आहेत, तर इतर 10 पदं रिक्त असल्यामुळे जनावरांवर वेळेत उपचार होत नाहीत. त्यातच लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी यांना तारेवरची कसरत करावी लागते. एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे 3 दवाखान्यांचा चार्ज असल्यामुळे पशुवैद्यकीय विभागाच्या कामाचा बोजवारा उडालाय. शाहूवाडी तालुक्यात 131 महसुली गावं आणि 250 वाड्या वस्त्यातील गावं आहेत. तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे, तर तालुक्यात 20,000 जनावरं आहेत. शेतकऱ्यांच्या संसाराला दूध व्यवसायामुळे हातभार लागतोय. शेतकऱ्याच्या प्रत्येक घरात दुभती 2 जनावरं आहेत. मात्र लंपी रोगानं थैमान घातल्यानं तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दुसरीकडे जनावरांवर उपचार करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं रिक्त असल्यामुळे कामावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्याची 4 पदं रिक्त, पशुधन पर्यवेक्षक 5, वर्णोपचार 4, परिचर 6 अशी एकूण 14 पदं रिक्त आहेत. एका पशुधन विकास अधिकाऱ्याकडे 3 दवाखान्याचा चार्ज आहे. त्यामुळे मुक्या जनावरांवर वेळीच उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागानं फवारणी केली आहे. पुणे-बेंगलोर महामार्गाचं विस्तारीकरण होत असताना उचगाव तावडे हॉटेल शिरोली इथल्या उड्डाणपुलाची उंची वाढवावी, तसंच 3ही MIDCला जोडणारे सेवा रस्ते पूर्ण करावेत अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला देण्यात आलंय. पुणे-बेंगलोर महामार्गाचं 6 पदरीकरण अर्थात विस्तारीकरण सुरू आहे. या कामादरम्यान उचगाव उड्डाणपूल ते तावडे हॉटेलजवळील हायवे उड्डाणपुलाची उंची वाढवण्यात यावी. सध्या या उड्डाणपुलाची उंची कमी असल्यानं वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे तावडे हॉटेल उड्डाणपुलाची उंची राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं वाढवावी. शिरोली औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, पंचतारांकित MIDC कागल, हुपरी चांदी बाजारपेठ आणि गांधीनगर बाजारपेठेत दररोज हजारो वाहनधारक ये-जा करतात. उड्डाणपुलाची उंची कमी असल्यानं तिथं वाहतुकीची कोंडी दररोज होते. या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घेण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केली. मागण्यांचं निवेदन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रकांत भरडे यांना देण्यात आलं. यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, तालुका प्रमुख विनोद खोत, दत्ता पाटील, जितेंद्र कुबडे, योगेश लोहार, शांताराम पाटील, संतोष चौगुले उपस्थित होते. स्वर्गीय सारे पाटील यांनी समाजवादाचा विचार जपला. त्यांच्याच विचारांची कास पकडून गणपतराव पाटील यांनी वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांनी शेती क्षेत्रात केलेल्या यशस्वी प्रयोगांची नेहमीच चर्चा होते. पण गणपतराव पाटील यांनी अनेक वेळा अपयश येऊनही आत्मविश्वास टिकवून ठेवत कृषी क्षेत्रातील प्रवास यशस्वी केला. म्हणूनच देशपातळीवरही त्यांचं कौतुक झालंय, असे गौरवोद्गार वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी काढले. गडिंग्लजमधील SS घाळी यांच्या 36व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समाजभूषण पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. गडिंग्लज विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार कैलासवासी डॉ. SS घाळी यांच्या 36व्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी समाजभूषण पुरस्कार देण्यात येतो. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिरोळ इथल्या दत्त सहकारी उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना यावर्षीचा डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत आणि दुर्दुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरू श्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या शुभ हस्ते गणपतराव पाटील यांना घाळी समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अत्यंत कठीण परिस्थितीत गणपतराव पाटील यांनी केलेलं कृषी क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय तर आहेच, पण हजारो एकर जमीन क्षारमुक्त करून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम पाटील यांनी केलंय. अनंत कष्ट सोसून ग्रीन हाऊस ही संकल्पना पाटील यांनी निर्माण केली आणि शिरोळ तालुक्यातील शेतीची दिशाही बदलली. पाटील यांचं कार्य देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलाय. क्षारपड जमिनीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा गणपतराव पाटील यांच्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असे गौरवोद्गार आमदार विनय कोरे यांनी काढले. या पुरस्कारामुळे काम करण्याची जिद्द, उमेद वाढल्याचं सत्कारमूर्ती गणपतराव पाटील यांनी सांगितलं.
गजेंद्र बंदी, डॉक्टर सतीश घाळी, श्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्राध्यापक किसनराव कुराडे, गोकुळचे संचालक चेतन नरके, अंजना रेडेकर, सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, नागेश चौगुले, प्राध्यापिका स्वाती कोरी, प्राध्यापक राजा शिरगुप्पे, नानासो नष्टे, शिवप्रसाद तेली, सोमगोंडा अरबोळे, शिवाजीराव पाटील, बसवराज आजरी, उदय जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मोबाईल येण्यापूर्वी पत्र हे संदेश वाहनासाठी महत्त्वाचं साधन होतं, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांमुळे पत्रव्यवहार दुर्मिळ होत चाललाय. मात्र ही बाब सध्याच्या माध्यमिक शाळेतील मुलांना माहीतच नाही. शालेय मुलांना पत्रव्यवहाराची माहिती मिळावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू शाळेच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्यालयाला भेट दिली. सध्या मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रव्यवहार दुर्लक्षित झालाय. मात्र पूर्वीच्या काळी संदेशवहन कशा प्रकारे होतं याबाबतची माहिती नव्या पिढीला मिळण्यासाठी कोतोली इथल्या नेहरू हायस्कूलच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्यालयाला भेट दिली. यावेळी पोस्टाची माहिती समजण्यासाठी पत्रांचे विविध प्रकार, साधी पत्र, आंतरदेशीय पत्र, स्पीड पोस्ट सेवा, रजिस्टर एडी याबाबत माहिती देण्यात आली. कोतोलीच्या पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. डाक सहाय्यक ओसी कुलकर्णी यांनी पोस्टाच्या स्थापनेपासूनचा इतिहास आणि पोस्टाच्या सर्व कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. पोस्ट मास्तर PM कांबळे यांनी सर्व प्रकारची पोस्टकार्ड विद्यार्थ्यांना दाखवून त्याविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक PS पोर्लेकर, पर्यवेक्षक निवृत्ती धांडोरे, संस्था विश्वस्त अजित नरके यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचं नियोजन केलं गेलं. यावेळी मराठी विषयक शिक्षक लक्ष्मी बोरगे, सुभाष पाटील, सहाय्यक शिक्षक सुभाष लवटे, कर्मचारी तसंच विद्यार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या नावानं जून 2017 मध्ये नवी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये भुदरगड तालुक्यातील तिरवडे, शेळोली आणि अनफखुर्द या 3 गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी 3ही गावातील गायरान जमिनी हस्तांतरित होणार असल्यानं या प्रकल्पाला ग्रामस्थांमधून तीव्र विरोध होतोय. भुदरगड तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. तिरवडे, शेळोली आणि अनफखुर्द या गावातील गायरान जमिनीमध्ये हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येतोय. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरणकडून प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं एकूण 7,000 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्प राबवून 2025 सालापर्यंत सुमारे 30% फिडर सोलरायझेशनचं उद्दिष्ट निश्चित केलंय, ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी 0.5 मेगावॅट ते 25 मेगावॅट क्षमतेच्या वितरण उपकेंद्रापासून 5 ते 10 किलोमीटर परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित केले जाणार आहेत. या प्रकल्प उभारणीसाठी पडीक, गायरान, खाजगी जमिनी शासनाकडून भाडेतत्वावर घेतल्या जात आहेत. त्या अनुषंगानं तिरवडे गावची 8 हेक्टर जमीन तर अनफखुर्दमधील 8 हेक्टर जमीन 30 वर्षाच्या कालावधीसाठी वर्षाला ₹1 नाममात्र भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. या योजनेद्वारे परिसरातील कृषी ग्राहकांना दिवसा 8 तास वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र या योजनेसाठी गावातील गायरान जमिनी हस्तांतरित करायला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होतोय. प्रकल्पासाठी जमीन देणार नाही अशी भूमिका 3ही गावच्या ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी घेतली आहे. कागल इथल्या श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. नागपंचमी निमित्त राष्ट्रीय हरित सेना विभागातर्फे ओळख सापांची हा उपक्रम घेण्यात आला. जैव साखळीमध्ये सापांचं महत्त्व विशद करण्यात आलं. कागलमधील यशवंतराव घाटगे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ओळख सापांची हा उपक्रम पार पडला. मुख्याध्यापक VD मगदुम यांच्या हस्ते सर्प प्रतिकृतीचं पूजन आणि माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलं. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचं एकनाथ तोडकर यांनी सांगितलं. केवळ नागपंचमी दिवशी नागाची पूजा केली जाते, मात्र इतर दिवशी साप दिसताच त्याला मारण्यासाठी अनेक जण पुढे सरसावतात. यामुळे निसर्गचक्र खंडित होतंय. सापांना न मारता त्यांना पकडून जीवदान देण्याची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी साप गरजेचे आहेत. सर्वच साप विषारी नसतात. सापाच्या केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांचं प्रमुख अन्न उंदीर असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी हरित सेना प्रमुख अशोक घाटगे, अर्जुन पाटील, श्वेता अंबवले, सारिका राणगे, भक्ती करिकट्टी यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला UK बामणे, नरेंद्र बोते, गजानन हेगडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
याबरोबरच 7:12च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7:12चं बातमीपत्र. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. हिरा मोती मिठाईवाले. विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची ही फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी. म्हैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही. एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले. पत्ता गणेश मंदिर जवळ कोल्हापूर रोड, पेठ वडगाव. संपर्क 9730 5490 99. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राधानगरी तालुक्यात गेल्या 20 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं माळा रानातील भात, नागली, भुईमुग पिकं धोक्यात आली होती. गुरुवार संध्याकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे, त्यामुळे पिकांना जीवदान मिळालंय आणि बळीराजाही सुखावलाय. धरणांचा तालुका म्हणून राधानगरी तालुक्याची ओळख आहे. मात्र यावर्षी फारसा पाऊस बरसलाच नाही. गेल्या 20 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं माळरानातील भात, नागली, भुईमुग पिकं धोक्यात आली होती. काही शेतकऱ्यांनी विद्युत पंप सुरू करून पिकांना पाणी दिलं. मात्र डोंगराळ भागातील पिकं धोक्यात आली होती. यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. गुरुवार संध्याकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे, त्यामुळे भात, भुईमुग, नागली आणि ऊस पिकांना जीवदान मिळालंय. आता बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या सुरू झालेल्या पावसानं पिकांना जीवदान मिळालंय. पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या शिवाजी बापू गिरवे यांच्या शेतातील 7 ते 8 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. फळ लागण होणाऱ्या या झाडांची अनोळखी लोकांकडून कत्तल झाल्यानं गिरवे कुटुंबीय हवालदिल झालेत. त्यांनी वनविभाग आणि महसूल विभागाकडे तक्रार नोंदवून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
झाडे लावा झाडे जगवा अशा आशयाची जाहिरात केंद्र आणि राज्य शासन करत आहे. लावलेलं झाड जगवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या शिवाजी गिरवे यांनी त्यांच्या शेतामधील बांधावर 4 शेवग्याची झाडं, 1 आंब्याचं झाड आणि 3 नारळाची झाडं लावली होती. गुरुवारी रात्री या झाडांची अज्ञातानं कत्तल केली. ही झाडं 4 ते 5 वर्षापूर्वी लावली होती. यापैकी शेवगा आणि आंब्याच्या झाडाला फलधारणाही झाली होती. त्यामुळं गिरवे यांनी वनविभाग आणि महसूल विभागाकडे तक्रार नोंदवली असून लवकरात लवकर दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी गिरवे कुटुंबियांनी केली आहे. सध्या 4G आणि 5G तंत्रज्ञानाचा वापर एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे गगनबावडा तालुक्यातील लखमापूर गाव आजही मोबाईल रेंजपासून वंचित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यातील लखमापूरमध्ये कोणत्याच मोबाईल कंपनीची रेंज येत नसल्यानं इथले नागरिक तंत्रज्ञानाच्या वापरापासून अजूनही दूर आहेत. गगनबावडा तालुक्यातील लखमापूर गावाला अजून कोणत्याच कंपनीची मोबाईल रेंज येत नाही. त्यामुळे या गावातील लोकांना मोबाईलचा वापरच करता येत नाही. मोबाईलद्वारे संपर्क साधणं किंवा इतर कामही होत नसल्यानं अख्खं गावच नॉट रिचेबल आहे. या गावामधून कुंभी नदीचा उगम झाला असून तालुक्यातील सर्वात मोठा लखमापूर बंधारा याच गावात आहे. मात्र तरीही गावात मोबाईलला रेंज मिळत नाही. त्यामुळे मोबाईल धारकांना घराच्या टेरेसवर, उघड्या माळावर किंवा झाडावर चढून रेंजची प्रतीक्षा करावी लागते. यापूर्वी याच तालुक्यातील शेणवडे गावात मोबाईल रेंज मिळत नव्हती. त्यावेळी बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर एका कंपनीनं आपला टॉवर बसवला. त्याचप्रमाणे लखमापूर गावातही कंपनीनं मोबाईल टॉवर उभा करण्याची मागणी होतीये. गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजाची चिंता वाढू लागली आहे. मात्र गुरुवारपासून वातावरणामध्ये बदल होऊन पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. त्यामुळे कोमेजलेल्या शेतशिवारांना दिलासा मिळालाय. यावर्षी पावसाची सुरुवात उशिरा झाल्यामुळं पेरलेली बियाणं वाया जाण्याची भीती होती. मात्र त्यानंतर झालेल्या पावसानं पिकांची वाढ समाधानकारक झाली. तसंच धरणातील पाणी साठे सुद्धा वाढले. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारली आणि वातावरणात उष्मा वाढू लागला. बदलत्या वातावरणाचा फटका माळरानावरील भात, भुईमुगसह अन्य पिकांना बसला. पाण्याअभावी शेत शिवार कोमेजलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. गुरुवारपासून वातावरणामध्ये बदल होऊन पावसाची रिमझिम सुरू झाल्यानं कोमेजलेले शेतशिवार ओलं चिंब झालंय. तहानलेल्या पिकांना पाणी मिळाल्यानं ही पिकं वाऱ्याच्या झोकावर डौलत आहेत. कोल्हापूर गारगोटी मार्गावर विविध महाविद्यालये आहेत. तिटवे, बिद्री, मुदळातिट्टा महाविद्यालयांमध्ये निपाणी, राधानगरी, कोल्हापूर आणि गारगोटीतून हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात. महाविद्यालयाची वेळ सकाळची असल्यानं दुपारी 1 ते 3 या वेळेत कॉलेज सुटतं. मात्र त्याच वेळी बसची संख्या कमी असल्यानं काही थांब्यांवर बस न थांबता निघून जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. आगार प्रमुखांनी वेळेत बस सोडून विद्यार्थ्यांचा वेळ वाचवण्याची मागणी होतीये. राधानगरी तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ भागात वसला असून तालुक्यातील मुलींना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी गावापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर जावं लागतंय. मात्र वेळेत बस मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतोय. तिटवे इथल्या शहीद पब्लिक स्कूलमध्ये मुलींना दर्जेदार शिक्षण मिळतं. सुमारे 125 गावातील 800हून अधिक विद्यार्थिनी या विद्यालयात शिक्षण घेतात. 3 वाजता कॉलेज सुटतं. मात्र वेळेत बस येत नसल्यानं मुलींना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यातून वेळ आणि पैसाही वाया जातोय. त्यामुळे वेळेत बस सोडून मुलींना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकवर्गातून होतीये. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त इचलकरंजीतील गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आलं. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्तानं विद्यार्थिनींनी शहरातून ग्रंथदिंडी काढली. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरी केली जाते. या दिनाचं औचित्य साधून इचलकरंजीतील गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं विद्यार्थिनींनी शहरातून ग्रंथदिंडीही काढली. त्यानंतर साहित्यिक डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर यांनी शाळेच्या ग्रंथालयाची माहिती दिली. ज्येष्ठ पर्यवेक्षक V.N. कांबळे, विद्यार्थिनी श्रेया बिरंजे, आसावरी
टोणपे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा, अहमद मुजावर, बाबासाहेब वडिंगे, मारुतराव निमकर, नॅशनल हायस्कूलचे इरफान अन्सारी, शेखर शहा, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. दरम्यान शहरातील विविध शाळांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथांची माहिती जाणून घेतली. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.